हाँ? पर ये बाथरूम में बाथरूम में बेळगावच्या केळी हॉस्पिटल समोर हा साप आहे. कॅमेऱ्यामध्ये किती आलं माहिती नाही, लोक गोंधळल्यामुळे. पण पाईपमध्ये आहे. पाईप जवळपास 20 फूट वरती होती, लक्षात घ्या. साप पण घाबरतात म्हणून तो कितीतरी प्रयत्न केल्यानंतर आम्हाला येत नव्हता, पण जायला जागा नसल्यामुळे शेवटी त्याला यावं लागतंय. आणि आमच्यापासून जवळून सुद्धा तो जाण्याचा प्रयत्न करत होता. या अगोदर तुम्ही जर कॅमेऱ्यात नोटीस केला असेल तर तो आवाज काढत होता. हा घाबरण्याचा टोन आहे, लक्षात घ्या. सापाचे वेगवेगळे असे आवाज येत असतात. त्या आवाजावरून पण साप नेमकं काय करायला, म्हणजे कधी कधी तो रागावल्यानंतर कसा आवाज काढतोय, पळण्याच्या वेळेला कसा आवाज करतोय, भीती वाटल्यानंतर कसा आवाज करतोय, ह्या सगळ्या सूचना त्या टोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे येत असतात. आणि आपण नेहमी सापामध्ये राहिल्यानंतर ह्या गोष्टी पण कळायला लागतं, लक्षात घ्या. साधारण 4 वर्षाचा हा नाग ICMR जो हॉल म्हणतो आपण तिथं हा साप पाईपमध्ये असं चेंबरच्या आतून वगैरे कुठून आला असणार.